नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. पाचोरा शहरात एक धक्कादायक आणि कायदेशीर दृष्ट्या गंभीर प्रकार समोर आला आहे. बँकेने सील केलेल्या घरात जबरदस्तीने घुसखोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर. नाशिक येथील HCL कंपनीच्या प्राधिकृत अधिकारी दीपक कृष्णाजी शिंदे यांनी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा येथील श्री गजानन होम्स मध्ये असलेल्या एका फ्लॅटसाठी 30 नोव्हेंबर 2016 रोजी बंधन बँकेकडून सुमारे 16 लाख रुपये गृहकर्ज देण्यात आलं होतं. हे पती आणि त्याच्या पत्नी यांच्या नावावर होतं. मात्र काही कालावधीनंतर कर्जाचे हप्ते थकीत राहिले आणि बँकेने वारंवार सूचना देऊनही कर्जफेड झाली नाही. यानंतर बँकेने 27 फेब्रुवारी 2026 रोजी नोटीस पाठवली आणि 7 मार्च 2026 रोजी अंतिम कायदेशीर नोटीस देत स्पष्ट इशारा दिला की कर्ज न भरल्यास मालमत्तेचा ताबा घेतला जाईल. त्यानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 18 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार आणि पोलीस बंदोबस्तात संबंधित फ्लॅटचा ताबा बँकेने घेतला आणि घर सील करण्यात आलं. इथपर्यंत सर्व काही कायदेशीर पद्धतीने झालं. मात्र यानंतर जे घडलं ते धक्कादायक आहे. 21 मार्च 2026 रोजी दुपारी बँकेच्या एजन्सीच्या व्हॅल्यू कडून माहिती मिळाली की सील केलेल्या घराचे कुलूप छिनी हातोडीने तोडून काही व्यक्तीने घरात अनधिकृत प्रवेश केला. तक्रारीनुसार हे कृत्य कर्जदार आणि इतर संबंधित व्यक्तीने केल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन मध्ये अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून अनधिकृत प्रवेश आणि सरकारी सील तोडल्याबद्दल कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. कारण एखाद्या बँक आणि प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मालमत्ता सील केली तर त्या ठिकाणी परवानगीशिवाय प्रवेश करणं हा कायद्याचं भंग ठरतो. अशा प्रकारच्या घटनेमुळे केवळ बँकेचेच नव्हे तर संपूर्ण कायदा व्यवस्थेचे उल्लंघन होतं. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, कोणावर गुन्हा दाखल होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आरोग्य दूत न्यूज सोबत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.